सरासरी म्हणजे काय? जरी यांच्यात आपल्याला असे व्हरायबल दिसले तरीही त्या एका रेषेमध्ये आपल्याला त्या संख्या सांगता आल्या पाहिजे, त्याला म्हणतात सरासरी, ॲव्हरेज. मग याला मॅथमॅटिक्स मध्ये किंवा गणितामध्ये काही सूत्र आहे का? कुठल्या सूत्राने आपण? हॅलो फ्रेंड, माय करियर अकॅडमीच्या YouTube चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. वरती बॅच मध्ये आज आपण सरासरी हे चॅप्टर स्टार्ट करणार आहोत किंवा शिकणार आहोत. मित्रांनो, जर आपल्याला वरती बॅच मध्ये 25 पैकी 25 पाहिजे तर त्याला एक मदत करणारा चॅप्टर आहे सरासरी. अतिशय सोपं आहे, पण आपल्याला काय होतं, त्याचा अर्थ समजत नाही. का समजत नाही? काय कारण आहे त्याचं? की आता बघा, तुम्हाला एका विषयात 20 मिळाले, एका विषयात 25 मिळाले, एका विषयात 40 मिळाले, एका विषयात 10 मिळाले, एका विषयात 15 मिळाले. म्हणजे हा ग्राफ कसा आहे? हा 20, 25, 40, 10, 15 अशा प्रकारे ग्राफ बनतो. पण आपल्याला हा सर्व एकाच रेषेत आणायचे, कोई छोटा नाही और कोई बडा नाही, सर्व एकाच रेषेत. म्हणजे प्रत्येक विषयात सरासरी तुम्हाला किती मार्क्स मिळाले हे आपल्याला कळालं. म्हणजे समजा इथं काय दिलेलं आहे बघा, 20, 25, 40, 10 आणि 15. तर याची बेरीज किती झाली? 40, 40, 80, 90, 110. या सगळ्यांची बेरीज किती झाली? 110. आणि संख्या किती आहेत? 1, 2, 3, 4, 5 डिवाइडेड बाय 5. तर ही सरासरी आली 22. म्हणजे प्रत्येकाला तुम्हाला सरासरी प्रत्येक विषयात 22 मार्क्स पडलेले आहेत. किती? 22. म्हणजे इथं जरी 20 पडले तरी सरासरी किती? 22. इथं 10 पडले तरी सरासरी किती? 22. इथं 40 पडले तरी सरासरी किती मार्क्स पडले? 22. इथं 15 मिळाले तरी सरासरी किती मिळाले? 22. याचा अर्थ काय? सरासरी म्हणजे काय? जरी यांच्यात आपल्याला असे व्हरायबल दिसले तरीही त्या एका रेषेमध्ये आपल्याला त्या संख्या सांगता आल्या पाहिजे, त्याला म्हणतात सरासरी, ॲव्हरेज. मग याला मॅथमॅटिक्स मध्ये किंवा गणितामध्ये काही सूत्र आहे का? कुठल्या सूत्राने आपण याला सॉल्व्ह करू शकतो? तर एक सूत्र अतिशय सोपं आहे. काय सोपं आहे? एकूण संख्यांची बेरीज सरासरी बरोबर एकूण संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. आता तुम्हाला एक विनोद सांगतो. आमच्याकडे एक संजय नावाचा भाग आहे. संजय, त्याला मी व्याख्या सांगितली की बाळा, सरासरी म्हणजे एकूण संख्येची बेरीज भागिले एकूण संख्या. बाळाने डेफिनेशन खूप चांगली पाठ केली, एकदम लोकल भाषेत. सगळ्या संख्येची बेरीज भागिले सगळ्या संख्या. काय? सगळ्या संख्येची एकूण बेरीज भागिले सगळ्या संख्या. मग सगळ्या संख्या किती? 5. 5 ने भागितलं, वरची बेरीज केली. आता एकूण संख्येची बेरीज भागिले एकूण संख्या. आता बघा, याच्यावर मी एक प्रॉब्लेम दिलाय, सोपा प्रॉब्लेम आहे समजण्यासाठी. काय दिलेलं आहे? संख्या किती दिलेल्या आहेत? 25, 50, 75, 80 आणि 20. या संख्येची सरासरी किती? तर बघा, सूत्र काय सांगतंय, फॉर्म्युला काय सांगतंय? एकूण संख्येची बेरीज. संख्या लिहा इथं, 25 अधिक 50 अधिक 75 अधिक 80 अधिक 20. या संख्या लिहिल्या. एकूण संख्या किती आहेत? 1, 2, 3, 4, 5 डिवाइडेड बाय 5. आणि इकडे आपल्याला मिळेल सरासरी. तर ह्या सगळ्या संख्येची बेरीज करायची शॉर्ट ट्रिक आहे. 25 आणि 50, 25 आणि 75 झाले 100, 100 आणि 50 झाले 150 आणि हे 100. किती बेरीज? 250. 250 भागिले 5. 5 ने भागितलं, 5 5 25. किती आली सरासरी? 50. तर या सर्व संख्येची सरासरी किती आली? आता बघा, हे तुम्हाला जे आता एक इंट्रोडक्टरी एक्झाम्पल दिलं होतं, याला जरी इथं 25 संख्या असली तरी सरासरी किती आहे? 50.
याची ही संख्या किती आहे 50, याची सरासरी किती आहे 50, 75 आहे तरी 50, 80 आहे तरी 50 आणि 20 आहे तरी सरासरी म्हणजे काय एका रेषेत आपल्याला सांगता आलं पाहिजे, त्याला म्हणतात सरासरी. म्हणजे सरासरीची इतकी लोकल डेफिनेशन मी तुम्हाला सांगितली की समजेल तुम्हाला असं मला वाटतंय. आता हा प्रॉब्लेम झाल्यानंतर आपण दुसरा एक प्रॉब्लेम घेऊया. दुसरा प्रॉब्लेम काय आहे, आपल्याला तेच दिलेले काय सांगितले दुसऱ्या याच्यामध्ये की 4 संख्यांची सरासरी किती. संख्या कोणकोणत्या आहेत 16, 24, 40 आणि 100. आपला फॉर्म्युला काय सांगतोय एकूण संख्यांची बेरीज 16 अधिक 24 अधिक 40 अधिक 100. एकूण संख्या किती आहेत 4. सरासरीची व्याख्या आपण लिहून ठेवूया एकूण संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. आता बघा बेरीज किती आली, या दोघांची बेरीज 40 40 80 आणि 100 180 अपॉन 4. 4 ने याला डिवाइड केलं तर किती येतात 4 चौक 16 4 पंचे 20. सरासरी किती आहे 45. म्हणजेच ह्या प्रॉब्लेमची संख्या सरासरी किती आली आहे की नाही. फक्त एक गोष्ट लिहून घ्या किंवा समजून घ्या की सरासरी म्हणजे काय एकूण संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. आणि ह्याच फॉर्म्युल्यावर आधारित आता जर आपल्याला सरळ सरळ विचारलं सरासरी किती, कधी कधी आपल्याला काय देतात सरासरी देतात आणि यांच्यापैकी काही संख्या गायब करून टाकतात. मग ते प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करायचे, मी हेच प्रॉब्लेम तुम्हाला कन्वर्ट करून देतोय आणि ते आपल्याला सॉल्व्ह करायचे. ओके मित्रांनो, आता आपण काय सरासरी कशी काढता येते. पण आता काय दिलेलं माहितीये का, संख्या दिलेल्या आहेत, सरासरी दिल्या आहेत आणि एकच्या जागी कुठली संख्या येईल ते आपल्याला काढायचं. पण त्यासाठी बेसिक गोष्ट काय पाहिजे की आपल्याला हा फॉर्म्युला अतिशय पक्का लर्न काय सरासरी बरोबर एकूण संख्येची बेरीज भागिले एकूण संख्या. आता आपल्याला काय दिले आहे पहिल्या प्रॉब्लेम मध्ये 5 संख्येची सरासरी 50 आहे. सरासरी देऊन टाकली आपल्याला, ही सरासरी देऊन टाकली 50 बरोबर. एकूण संख्यांची बेरीज x प्लस 50 प्लस 75 प्लस 80 प्लस 20 अपॉन एकूण संख्या किती आहे 5. लिहून टाकला कुठले. आता सिंपल काय करायचंय की हा 5 इकडे डिवायडेड बाय आहे भागिले आहे आणि तिकडे येताना साइड चेंज करताना पक्षांतर करताना तो मल्टिप्लिकेशन आहे. हे काय करायचं लोचक हा 50 गुणिले 5 बरोबर. आता यांची बेरीज करून घ्या. यांची बेरीज किती आली ही 100 आणि 125 म्हणजे 225 अधिक 23 बरोबर. आता काय करायचं यांची बेरीज किती आली गुणाकार किती आला 250. याला पक्षांतर करून घ्या मायनस 225 बरोबर. इकडे फक्त काय उरला x आणि ह्या दोघांचा फरक किती आला 25 25 म्हणजे एक ची संख्या इथे किती आली 25 किती आली. फक्त हा फॉर्म्युला आपण जर क्लिअर लक्षात ठेवला ना तर हे प्रॉब्लेम आपल्याला अवघड जातो. काय केलं फक्त आपण फॉर्म्युला लिहिला, हा 5 डिव्हिजनला होता एका मल्टिप्लिकेशनला, या सगळ्यांची बेरीज केली 225 अधिक 1 आणि मग पुन्हा या 225 ला पक्षांतर केलं. इकडे प्लस होता इकडे त्यांना मायनस झाला. मायनस झाल्यानंतर 25 ही संख्या किती आली आलं लक्षात. आता दुसरा व्हिडिओ आपण किंवा दुसरा प्रॉब्लेम बघूया. दुसरा प्रॉब्लेम काय तोच आहे. आपल्याला याच्यात काहीही बदल करायचा नाही, फक्त फिगर्स पुट करायच्या आणि आपल्याला आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घ्यायचा. काय प्रॉब्लेम दिलेला आहे 4 संख्यांची सरासरी 45 आहे. पहिली पैकी 3 संख्या देऊन टाकल्या, चौथी संख्या काढायची. आता सरासरी किती दिली आपल्याला माहिती आहे सरासरी 45 बरोबर. 4 संख्या 16 अधिक 24 अधिक x अधिक 100 भागिले 4 बरोबर. आपण काय केलं हा 4 भागिले एकदा गुणिले म्हणजे 45 गुणिले 4 बरोबर. याची बेरीज करून घ्या किती आली 40 आणि 100 140 अधिक x
मग x ची किंमत काढण्यासाठी याला इकडे पक्षांतर करून घ्यायचं लागेल. आधी मल्टिप्लिकेशन करूया. 45 चौक आले 180 मायनस 140 x ह्या दोघांचा फरक किती आला 40. 40 बरोबर x. तर आपली संख्या कुठे आली x बरोबर किती आली 40. ही 1 च्या जागी संख्या किती आली. तर मित्रांनो बघा सरासरी दिलेली असली तर एखादी संख्या नसली तर काढायची आहे आणि सर्व संख्या दिली त्यांची सरासरी कशी काढायची हा बेसिक व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ तुम्ही त्या काळजीपूर्वक बघा. का पुढचा प्रॉब्लेम लक्षात घ्या. मी काय सांगतोय हा व्हिडिओ जितका काळजीपूर्वक बघाल तितकं तुम्हाला सरासरी समजायला मदत होईल. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि इतर मुलांचं कल्याण होईल हे बघा. कारण आपल्याला एकट्याला पोलीस नाही व्हायचंय. सबका साथ सबको पोलीस बनाने का है, किसी को रोकने का नहीं है भाई साहब. तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तरच करा. नसेल आवडला तर मला सजेशन द्या की काय करायचं आपल्याला काय पाहिजे तुम्हाला. आणि माय करियर अकॅडमीच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅचमध्ये तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे त्यात तुम्ही संपर्क करू शकता.